सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती फलंदाज किरण काटेकर, नॉन स्ट्राईक वरती अक्षय डफळे, अर्थातच स्वतः गोटेवाडी संघाचे कर्णधार. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती नजर बळावली तर अर्थातच स्वप्नील देवंगळे आज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. लेट्स प्ले, वळूयात मॅचच्या दिशेने. गोटेवाडी विपक्ष बुरबुश 11. पहिला बॉल स्वप्नील देवंगळे अगेन्स्ट किरण काटेकर. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, फटका हवेमध्ये. अनिकेत चुकी नाहीये. अनिकेत आजचा वंडर बॉय आहे, आजचा हँडसम बॉय आहे. कॅच चुकी नाहीये. पहिल्या मॅच मध्ये राजू गांधी विकेट, या मॅच मध्ये किरण काटेकरची विकेट. आणि ही टर्निंग पॉइंट ठरणारी मॅच आहे. कुठेतरी गोटेवाडी संघ किरण काटेकर नाराज असेल. पहिल्याच बॉल पासून आक्रमणाची भाषा करायला गेले, परंतु पहिल्या बॉल पासून आक्रमण करत असताना विकेट. त्याचबरोबर काटेकरवाडी संघाचे समर्थक, त्याचबरोबर आधारस्तंभ म्हणण्यामध्ये हरकत नाहीये. अर्थातच बापू आज सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान घेतोय. संतोष दादा मोहिते यांच्या हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय, तो त्यांनी स्वीकारावा. अर्थातच काटेकरवाडी टीमचे बापू. बोलतोय मॅचच्या दिशेने संतोष दबडे. अर्थातच कुठेतरी बाहुबली नावाची चर्चा नाहीये रबर बॉल हंगामामध्ये. ती चर्चा आता मात्र या मॅच मध्ये होईल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईक वरती सज्ज झालेत गोलंदाज अर्थातच स्वप्नील देवंगळे. पहिल्या बॉल वरती मात्र मागील मॅच मधील चुकी सुधारताना पाहायला मिळालीत आणि हे फार गरजेचं आहे. चुकी प्रत्येकाकडून होते, परंतु चुकीला माफी नसल्यानंतर मात्र चूक सुधारावी लागते. ओहो, ब्लॉक पद्धतीचा चेंडू अगदी मिडॉन वरून खेळून काढलाय. चांगला फटका, एक धाव तिथे अर्जित केली जाईल. आल्या आल्या मात्र कुठेतरी डिफेन्सिव्ह स्ट्रोक केलाय. एक धाव मिळेल या फटक्यावरती. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. स्वप्नील अगेन्स्ट अक्षय डफळे, स्वतः कर्णधार. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळायचा होता. कुठेतरी बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि ही गोलंदाजी फार गरजेची आहे आणि याच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं राहील स्वप्नील देवंगळे यांना. चांगली गोलंदाजी. त्याचबरोबर निश्चित चर्चा करतोय आपण मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेला आपण पाहतोय. अगदी गणेशवाडी संघाचे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. अर्थातच अनिल दादा हिनुकले, त्याचबरोबर सागर दादा हिनुकले, यशवंत दादा हिनुकले, गणेश शिवाळे, संतोष मोहिते, त्याचबरोबर संतोष शिवाळे यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. तर दरम्यान मात्र या बॉलवरती सिंगल आली आहे. बॉलर निघाले तर अर्थातच स्वप्नील देवंगळे. पुढचा बॉल स्ट्राईक वरती संतोष दबडे. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. यावेळी पहा या खेळाडूला कुठेतरी ब्लॉकहोल पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. एक वेगळं प्रेशराईज करण्याचं काम मात्र स्वप्नील देवंगडेने केलं गेलंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना कुठेतरी मोठे फटके खेळण्यासाठी संतोष दबडे या बॅटरला मात्र आक्रमण करता येत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, चांगली लेंथ आणि याच प्रकारची गोलंदाजी कुठेतरी टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि तेच मात्र करत असताना स्वप्नील देवंगडे. पुढचा बॉल अगदी या षटकातील अंतिम बॉल. वेगवान बॉल आता आलाय. कुठेतरी आक्रमण करण्यामध्ये अपयश येते. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल चाललाय सरळ. अनिकेत तिथे सज्ज आहेत. एक धाव मिळेल. पंच आमच्यापर्यंत कळवत नाहीये, डिक्लेअर नाहीये. इथे रनिंगच्या स्वरूपात एक धाव आहे. ओव्हरची होतीये समाप्ती. एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 5 धावा. काय गोलंदाजी केली आहे स्वप्नील देवंगडे. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला मागील मॅच मधील तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या गेल्या होत्या या गोलंदाजाने आणि हा कमबॅक आहे. चांगली गोलंदाजी स्वप्नील देवंगडेच्या माध्यमातून तब्बल 5 धावा खर्च केल्या गेल्या. महत्त्वपूर्ण विकेट. किरण काटेकरला मात्र इनॅट मधून वजा केलं आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक वरती आता अक्षय डफळे. रोहित पाटील अगेन्स्ट. पहिला बॉल स्लोवर वन पिक केलाय. बॉल थांबणार नाहीये. अगदी स्क्वेअर लेगचं क्षेत्र, सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार. मिळतील धावा 6. षटकार.
यावेळी पहा दिशा खराब आहे. एक मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी आक्रमण करता येत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. रवींद्र म्हणून नाव आहे. चला असोसिएशनचे खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण एक गाडीचा नंबर देतोय पहा MH43CC0668 ही गाडी कुणाची आहे. आपण जिकडे पार्क करतोय गाड्या तिकडे बरोबर समोरच्या दिशेने गाडी लावलेली आहे. गाडी काढण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. कुणाची गाडी असेल आपण लवकरात लवकर ती गाडी काढून घ्या विनंती असेल. 0668 गाडीचा नंबर आहे. जरा चेक करा आपल्या असोसिएशन मधील कोणाची गाडी असेल तर. 4 व्हीलर कार आहे. त्या गाडीवरती रवींद्र लिहिलेलं आहे. होंडा सिटी आहे पहा. चला थोडस दक्षता घ्या सर्वांनी. चला बोलतोय मॅचच्या दिशेने दरम्यान आपण पाहिलं तर वाईट नंतर यावेळी विकेट आली आहे आणि महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झालेत. अर्थातच अक्षय डपळे नंतर भरत मोहिते आमचे संघ मालक यावेळी आक्रमण करताना पाहायला मिळालेत. आल्या आल्या मात्र आडव्या बॅटने स्वागत केलंय गोलंदाजाचं. बॉलला पाठवले सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर. अगदी युट्यूबवरने हा जर कॅप्चर केलेला असेल सीन तर आपण पाहिलं तर बॉल शाळेवरती जाऊन पोहोचलाय. तिथे मात्र काय फटका केलाय जबरदस्त. आक्रमणाची भाषा. रोहित पाटील यांच्यावरती चढवलाय प्रहार. यावेळी पहाडव्या बॅटने खेळलाय. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत तब्बल 4 चेंडू हाताळलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती मात्र आक्रमण केलं जाईल का. धावसंख्या आहे 20. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. दिशा खरा. पंच आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉल. बॉलर निघालेत. स्लोवर वन परंतु भरत मोहिते यांची ताकद या फटक्याची आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार. 6 षटकार. 2 षटक समाप्त होत आहेत. अंतिम बॉलवरती आलेला षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती तब्बल या षटकाराच्या मदतीने तब्बल 27च्या घरामध्ये. हॅलो चेक. पुन्हा एकदा आपण थोडस ऍडवाइस करतोय. जी गाडी आहे होंडा सिटी 0668 गाडीचा नंबर आहे. थोडस सहकार्य करायचं आहे. आपल्या असोसिएशन फॅमिली आपल्याला विनंती करतोय कोणाची गाडी असेल आपण ती थोडीशी हटवा तिथून. कारण बरोबर तुम्ही जे आपण पार्किंग करतोय आपल्या असोसिएशनचे सर्व खेळाडू आहेत त्यांच्या 4 व्हीलर कार आहेत. आपण ती गाडी कोणाची असेल तर काढून घ्या. चला बोलतोय मॅचच्या दिशेने. अंतिम षटक विकास पाटील. स्ट्राईक वरती संतोष दबडे. आक्रमण करावं लागेल. भरत मोहिते यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत. बॉलर सज्ज आहेत. निघालेत विकास पाटील. स्ट्राईक वरती संतोष दबडे. स्लोवर वन. आक्रमण आहे. यावेळी फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वप्नील देवंगळे त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय पहिल्याच बॉल वरती. दादागिरी दाखवली आहे यावेळी. येतोय 6 धावांसाठी. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने आलाय षटकार. काय फटकेबाजी केली आहे पहा. ज्या प्रकारे किरण काटेकर कुठेतरी नाव इनॅट मधून वजा झाल्यानंतर भरत मोहिते आले आणि त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं अक्षय डफळेच्या विकेट नंतर. आणि यावेळी पहा पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला गेलाय संतोष दबडे यांच्या बॅटमधून. पाहूया पुढील बॉल. या बॉलवरती देखील आक्रमण आहे परंतु फटका हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक स्वप्नील. चुकी नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. एक तेरी तो एक मेरी. हेच मात्र दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये.
आणि या मॅच नंतर मात्र आपल्याला आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते, जिथे जय महाराष्ट्र येवती विपक्ष बामनवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. हॅलो वैशाली. बॉलर निघालेत विकास पाटील. स्ट्राईक वरती चित्ता आदेश कळंत्रे. वेगवान बॉल सिंगल आली आहे. आता मात्र भरत मोहिते पुन्हा एकदा आक्रमण करणार की काय. चला जय महाराष्ट्र येवती संघ कर्णधार, त्याचबरोबर बामनवाडी संघ कर्णधार. चला आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण टॉस साठी या. चला लगेचच या. विकास पाटील यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. वन बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग केली आहे. विकीचं कौतुक करावं लागेल, कारण हा बॉल जसा आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा अनेक फटके पाहिलेत रस्त्यावरती जसा बॉल पडतोय समोरच्या दिशेने तसा मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो, परंतु या खेळाडूने टप्प्याचा अंदाज घेतला आणि काय क्षेत्ररक्षण केलंय यार, कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण विकीच्या माध्यमातून आणि कुठेतरी संघाच्या तब्बल 2 धावा वाचवलीत या खेळाडूने. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटची खालची कडा घेतोय. बॉल अगदी जमीन लगत समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव इथे मात्र आउट होतात फलंदाज. एक धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ 1 बॉल शिल्लक आहे. चला टॉस आपण लगेचच घेणार आहोत. इनिंग ब्रेक होतो 1 बॉल नंतर, जिथे जय महाराष्ट्र येवती विपक्ष बामनवाडी दोन्ही टीम कॅप्टन. चला लगेचच या टॉस साठी आपण मुख्य व्यासपीठावरती टॉस घेणार आहोत. महत्वपूर्ण मॅच आणि तदनंतर सध्या मॅच आपण पाहतोय पहिली इनिंग चालू आहे. अंतिम बॉल आहे विकास पाटील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. अंतिम बॉल आहे. विकास पाटील गोलंदाज सज्ज आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज. बघूया यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी वेग यावेळी पाहायला मिळाला. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपात. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल तब्बल 38च्या घरामध्ये आणि 39 धावांचं लक्ष या मॅच मध्ये दिले गेले भुरभुशी संघासाठी. चला लगेचच गोटेवाडी टीम मैदानाचा ताबा घ्या. आता दरम्यान मात्र आपण मुख्य व्यासपीठावरती लगेच टॉस घेतोय, जिथे महत्वपूर्ण मॅच नेक्स्ट मॅच येईल आपल्या भेटीला. येवती विपक्ष बामनवाडी. सुहासदादा पाटील यांच्या हस्ते आपण टॉस घेतोय. चला लगेच टॉस घेतोय आपण. महत्वपूर्ण मॅच. बामनवाडी अगदी विचार केला तर दत्ता आहे, त्याचबरोबर रघु ही जोडी आपल्याला पाहायला मिळत असते. चला टॉस आपण घेतोय. अर्थातच सुहासदादा पाटील शिवसेना शाखा प्रमुख कोपर खेरणे यांची देखील उपस्थिती आहे. आपण लगेचच पळणार आहोत मॅच कडे, जिथे सेकंड इनिंग देखील आपण पाहताय. भुरभुशी विपक्ष गोटेवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच आहे. टॉस केला गेलाय. टॉस जिंकला इथे येवती संघाने. लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे. आपण लगेचच मॅच कडे वळणार आहोत नेक्स्ट मॅच कडे. दरम्यान मात्र मॅच आपण पाहताय अगदी खूप चांगली स्पर्धा देखील आपण अनुभवताय. अर्थातच गणेश वाडकर चषक 2024 आणि मॅच आहे भुरभुशी विपक्ष गोटेवाडी. सेकंड इनिंग अगदी धावसंख्या बनवायची आहे भुरभुशी संघाला. डबल 39 धावांचं आव्हान अवघ्या 18 बॉल मध्ये. हॅलो हॅलो. आता आपण आवाज ऐकत होता कराड तालुक्याचा कोहिनूर हिरा आदर्श सूर्यवंशी, ज्यानं लहानपणापासूनच आपलं कर्तृत्व दाखवायला सुरुवात केलेली आहे. कॉमेंट्री पासून सुरुवात केली या मुलानं. अक्षरशः सगळ्यांचे हृदय जिंकून घेतलं. त्याचबरोबर त्यांना कॉमेंट्री करता करता क्रिकेट सुद्धा खेळायला सुरुवात झाली. क्रिकेट खेळता खेळता कधी तो संघाचा ओपनरचा बॉलर आणि ओपनरचा बॅट्समन झाला हे लोकांना कळलं सुद्धा नाही. असा आपल्या सर्वांचा लाडका आदर्श सूर्यवंशी नेक्स्ट मॅच साठी तयार होणार आहे. भुरभुशी विरुद्ध
गोटेवाडी हा महत्वपूर्ण सामना आता सध्या सुरू आहे. घोटेवाडी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा बनवलेल्या आहेत आणि 39 धावांचं आव्हान मात्र बुरबुशी संघाला दिलेले आहे. कराड क्रिकेट असोसिएशन कराड क्रिकेट असोसिएशन तगड्या दोन टीमा कोण असतील तर ह्या बुरबुशी आणि घोटेवाडी. सामना थरारक होणार आणि पहिल्या चेंडूवरती मात्र वार प्रहार कडक केलेला आहे तो रोहित पाटीलच्या बॅट मधून आहे. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार लाजवाब शानदार सिक्सर. काय स्वागत केलेलं आहे अनिल काटेकरचं. कराड क्रिकेट असोसिएशन मधील दोन अव्वल संघ बुरबुशी विरुद्ध गोटेवाडी असा रंगलेला सामना. अतिशय महत्वपूर्ण सामना. कित्येक पारितोषिक या दोन्ही संघाच्या नावावरती असलेले दोन्ही संघ आमने सामने. कराड क्रिकेट असोसिएशनचा हुकमी गोलंदाज अनिल, गोटेवाडी संघाचे ब्रह्मास्त्र अनिल यांच्या समोर बाहुबली रोहित पाटील. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा प्रहार. चान्स संधी 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 संधीचं सोनं. 100 जज किरण काटेकर. वाह क्या बात आहे. सर्वात मोठा अडथळा मात्र दूर करताना अनिल काटेकर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवून दिलेले आहे संघाला. मी पहिले सांगितलं होतं की कराड क्रिकेट असोसिएशन मधली सगळ्यात तगडे दोन टीम आमने सामने आणि अशाच प्रकारचे तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. सामना मनोरंजक स्थितीत पोहोचणार यात काय प्रश्नच नाही. बुरबुशी संघाकडे बॅटिंग सुद्धा जबरदस्त आहे. रोहित पाटील यांची जागा घेण्यासाठी मात्र आता आमचे मित्र निलेश पाटील स्ट्राईक वरती असतील तर कराड क्रिकेट असोसिएशनचा जबरदस्त स्ट्रायकर म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील देवंगळे मात्र नॉन स्ट्राईकला अजूनही उभा आहे. अक्षरशः आग लावली आहे स्वप्नील देवंगळे आणि या रबर बॉल सीझन मध्ये मिस्टर KTPL म्हणून त्याची ओळख. लाजवाब फटकेबाजी, शानदार फटकेबाजी पाहायला मिळाली आहे या संपूर्ण सीझन मध्ये स्वप्नील देवंगळे यांच्याकडून. आणि समोर आहे तो अनिल काटेकर. अक्षय डपळे मात्र कर्णधार. थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू शॉट पिच चेंडू. लाजवाब. व्हॉट अ शॉट. एक्सलंट शॉट. काय सुरुवात केली आहे. आल्याला मात्र निलेश पाटील 600च्या स्ट्राईक रेटनी मात्र सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार षटकार लावून मात्र आपल्या संघाला 6 धावांचा वाढवून देण्यामध्ये मदत केलेली आहे. धाव संख्या झाली होती 12. 3 चेंडू 12 धावा 1 विकेट. निलेश पाटील सेट होऊन आलाय. पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेला आहे फलंदाज. चौथा चेंडू महत्वाचा असेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. 1 धाव काढलेले पूर्ण. पाहायचं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. पाहावं लागेल थोडस. अतिशय महत्वपूर्ण मॅच. डिसिशन अंपायर आपल्याला लगेचच कळवतील. डिसिजन पेंडिंग. येस डिसिजन आलेला आहे डी झोन मध्ये मात्र चेंडू गेला होता. व्हेरी क्लोज टू बाउंड्री लाईन अँड डी झोन अँड अंपायर गोज टू डिक्लेअर. वन्स अगेन निलेश पाटील ऑन स्ट्राईक. Fifth delivery of first over. Anil Katekar on the bowling mark. Nilesh Patil on strike. Here we go. बॅटचा एज लागून मात्र दांडी 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 गुल. निलेश पाटील भलत्याच फॉर्म मध्ये आज दिसत होते परंतु या चेंडूवरती
लेग साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा बॉटम एज लागला आणि स्टंपला बॉल लागल्यामुळे निलेश पाटील हे बोल्ड झालेले आहेत आणि आता ते पॅव्हलियनकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्या जागेवरती आलेले आहेत ते बुरबुशी संघाचे आधारस्तंभ, बुरबुशी संघाचे सिनियर खेळाडू विकास पाटील. विकास पाटील दादा हे स्ट्राईक वरती असतील. 1990 ते 2000 असा हा काळ मात्र विकास पाटील यांनी गाजवला होता. बाबू या नावाने मात्र फेमस होते. युवती संघाकडून खेळताना मात्र आणि जबरदस्त कामगिरी केली होती. नेक्स्ट चेंडू आणि पहिला चेंडूवरती मात्र उडवलेला आहे, परंतु सीमारेषा मात्र पार करता नाही आली. आणखीन एक विकेट. काय ओव्हर झालेली आहे, या ओव्हर मध्ये आपल्याला सर्व काही पाहायला मिळालेलं आहे. 2 षटकार आणि 3 विकेट. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. जरी षटकार मारले तरी 3 लोकांना तंबूत मात्र पाठवलेलं आहे अनिल काटेकरनी. आणि पुन्हा एकदा सामन्यांमध्ये रंगत मात्र वाढवलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी, पण अजूनही स्वप्नील देवंगळे स्ट्राईक वरती आलेला नाही. 12 चेंडू 26 धावा. कॅपॅसिटीचा विचार केला स्वप्नील देवंगेसाठी एका ओव्हरचं काम आहे. गोटेवाडीच्या कॅपॅसिटीचा विचार केला 15 रन 20 रन सुद्धा डिपेंड करण्याची ताकद मात्र गोटेवाडी संघामध्ये आहे. गोटेवाडी संघाचं खंबीर नेतृत्व अक्षय ढपळेची सेना बजरंग स्पोर्ट गोटेवाडी कडून दुसरं षटक घेऊन येत आहे. उभरता हवा सितारा अभि काटेकर, ज्याने एका वर्षामध्येच कराड 11 मध्ये आपली जागा बनवली आणि दाखवून दिलं आणि गोटेवाडीचं नाव मात्र रोशन केलं. कराड क्रिकेट असोसिएशनचं मात्र नाव रोशन केलं. असा अभि काटेकर गोलंदाजी मार्कवरती. समोर आहे कराड तालुक्याचा हुकमी अक्का, कराड तालुक्याचा बाहुबली, मिस्टर टॅलेंट स्वप्नील देवंगळे. सामना रंगतदार होणार आहे. एका साईडला अनुभव असेल, एका साईडला मात्र यंग चॅम्प. लढत खतरनाक, लढत लाजवाब होणार आहे. 12 चेंडू 26 धावा, 20 धावा सुद्धा डिपेंड करणारा हा संघ आहे गोटेवाडी. आणि स्वप्नील तर एका ओव्हर मध्ये काम फिनिश करू शकतो. पाहूया काय होतं. पहिला चेंडू हो नावाप्रमाणे स्लोवर चेंडू, स्लोवर बाउन्सर ऑफ कटर आणि खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. स्ट्राईक रोटेट व्हायला नको होती आणि अक्षय ढपळे सुद्धा येथे मात्र थोडासा चिंतित असेल, कारण स्ट्राईक पासून स्वप्नील देवंगेला मात्र लांब ठेवणं खूप महत्वाचं. इव्हन त्याच्या उलट जर बोललं तर स्वप्नील देवंगेची विकेट ही मात्र या सामन्याची निर्णायक विकेट ठरू शकते. पाहावं लागेल. स्वप्नील देवंगे स्ट्राईक वरती असेल. सुरुवात चांगली झालेली आहे अभि काटेकरची. विकेटच्या पाठीमागून कॅप्टन, मिस्टर कॅप्टन म्हणून ओळखले जातात कराड तालुक्यामध्ये अक्षय ढपळे. हे फिल्डिंग सेटअप करताना कव्हरला डीजे आहे, दिलीप जाधव आहे. पुढील चेंडू स्लोवर फुल टॉस होता स्लॉट मध्ये, पाठवलाय त्याला प्लॉट मध्ये आणि आलेला आहे स्वप्नील देवंगेच्या बॅट मधून खणखणीत षटकार. क्लास शॉट, हाय अँड हँडसम, मिस्टर परफेक्ट म्हणून ओळख आहे स्वप्नील देवंगेची. कोणाला बाहुबली म्हटलं जातं, कोणाला हुकमी अक्का म्हटलं जातं. तो स्वप्नील देवंगे हा मिस्टर परफेक्ट आहे, मिस्टर क्रिकेट आहे. चांगला खेळ दाखवतो. अभि काटेकर कमबॅक करेल का, इम्पॉर्टंट असेल ही ओव्हर. विकेट घ्यावी लागेल बुरबुशी संघाला जर थांबवायचं असेल तर अभि काटेकरला. आणि ह्या चेंडूवरती मात्र जागा बनवली आणि लेग साईडला दिलेलं भीर काऊन आलेला आहे स्वप्नील देवंगेच्या बॅटमधून. आणखीन एक कणकणीत चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 25 ऑन द बोर्ड. 3 चेंडू बाकी या ओव्हरचे. 9 चेंडूचं समीकरण आहे आता. 9 चेंडू मध्ये 14 धावा. 14 नीडेड, रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. स्वप्नील देवंगे ऑन स्ट्राईक. अभि काटेकर गोलंदाजी मार्क वरती आहे. पुढील चेंडू महत्वाचा चेंडू आणि या चेंडूवरती मात्र संधी निर्माण करून दिली आहे का किरण काटेकर प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
जबरदस्त बॅटिंग, मिस्टर परफेक्ट असंच नाही बोललं जातं. जवळजवळ हा सामना बुरबुशीच्या दिशेने घेऊन जाताना स्वप्नील देवंगळे, रोहित पाटील यांची विकेट पडल्यानंतर मात्र निलेश पाटील यांचा षटकार सुद्धा तेवढाच महत्वाचा होता. त्यांची विकेट पडली, त्यानंतर विकास पाटीलची विकेट पडली आणि स्वप्नीलने मात्र आता किल्ला लढवलेला आहे. पुढील चेंडू स्लोअर कमबॅक केलेला आहे, परंतु एक डी ची मात्र रन वाचवू नाही शकले. एक धावेनुसार आता धावसंख्यावरती धावसंख्या झाली ती माफ करा, धावसंख्या झाली ती 32. 32 ऑन द बोर्ड. 7 चेंडू मध्ये 7 धावा. 7 लागलेला आहे. गोटेवाडी विरुद्ध बुरबुशी विरुद्ध गोटेवाडी. 7 चेंडू 7 धावा. अभिकाटेकर तू स्वप्नील देवळे आणि खराब चेंडू आणि जर तुम्ही स्वप्नील देवळेला खराब चेंडू टाकणार तर 51 मध्ये मी मॅच फिनिश करणार. मात्र आता औपचारिकता राहिलेली आहे. 6 चेंडू 1 धावा. मी बोललो होतो स्वप्नील देवळे एका ओव्हर मध्ये मॅच संपवेल जर तो टिकला तर, आणि ते त्यानं करून दाखवलेलं आहे. जवळजवळ ह्या रबर बॉल स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्वप्नील देवळेने 3 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकलेला. मॅन ऑफ द सिरीज तो प्राऊड ऑफ कराड क्रिकेट असोसिएशन असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. कराड 11 करून खेळताना सुद्धा अतिशय चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्याचबरोबर तरी 11 कडून खेळताना सुद्धा चांगली कामगिरी झालेली आहे. मात्र आता स्ट्राईक चेंज झालेली आहे. 5-1 समीकरण असेल. किरण काटेकरनी मोर्चा सांभाळलेला आहे. 5-1 5-1 बुरबुशी की गोटेवाडी. कौल तर बुरबुशीच्या बाजूने दिसत आहे. पुढील चेंडू आणि ह्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार आणि मारलेला आहे तो षटकार. अनिकेत धोनी स्टाईलने मात्र मॅच संपवून पात्रता फेरीत मात्र प्रवेश केलेला आहे तो बुरबुशी 11 संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन बुरबुशी 11 अँड हार्ड लक टू बजरंग स्पोर्ट गोटेवाडी. पहिली मॅच झाली तारुक विरुद्ध गोटेवाडी. त्या सामन्यामध्ये मात्र गोटेवाडी संघाला विजय मिळाला. किरण काटेकर यांची बहारदार खेळी, मॅन ऑफ द मॅच. दुसरी मॅच झाली ती गोटेवाडी विरुद्ध बुरबुशी विरुद्ध